श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी ही साजरी केली जाते, पण महाराष्ट्रामध्ये मात्र दिवाळी सुरू होते ती वसुबारस या दिवसापासून. गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच वसुबारस होय. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गायीची तिच्या पाडसासह तिच्या वासरासह संध्याकाळी पूजाही केली जाते. घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. वसू म्हणजे धन, द्रव्य आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी, म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असं सुद्धा म्हणतात. गाय ही साक्षात लक्ष्मी देवीचंच रूप आहे आणि म्हणूनच दिवाळी या सणाची सुरुवात गायीच्या पूजनाने वसुबारस या दिवसापासून होत असते. वसुबारस हा दिवस गायीच्या पूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्या सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी आहे वसुबारस आणि याच दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे. रमा एकादशी आणि वसुबारस हे दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे या वसुबारस या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. समुद्र मंथनातून 5 कामधेनू या उत्पन्न झाल्या होत्या आणि त्यातून नंदा नावाच्या गोमातेला उद्देशून हा सण साजरा केला जातो असं म्हटलं जातं. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या भारत देशामध्ये पशुधनाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा हा देण्यात आलेला आहे आणि ती अत्यंत पूजनीय मानली गेली आहे. गोमातेच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. गोमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. वसुबारस या दिवशी महिला या आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या सुखासाठी उपवास सुद्धा करत असतात. वसुबारस या दिवशी व्रत केल्याने, उपवास केल्याने आणि गोमातेचे पूजन केल्याने आपल्या मुलाबाळांचे कल्याण हे होत असते. त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत आणि गोमाता ही साक्षात लक्ष्मी असल्याने दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी जर आपण गोमातेचे पूजन केले तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही वास करते. त्याचप्रमाणे जे विवाहित दाम्पत्य आहे आणि त्यांना संतती प्राप्ती व्हावी असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी सुद्धा वसुबारस या दिवशी उपवास करून गोमातेचे तिच्या पाडसासह पूजन हे जर केले तर त्यांना सुद्धा संतती सुखाची प्राप्ती होते. तर असे हे वसुबारस या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या वसुबारस या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही या 2 पदार्थांचं सेवन हे करायचं नाही आहे. चुकूनही आपण या 2 भाज्या आपल्या घरामध्ये खायच्या नाही आहेत. नाहीतर यामुळे देवी लक्ष्मी माताही आपल्या घरातून काढता पाय घेईल आणि आपल्या मागे संकट, अडचणी या लागू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे की वसुबारस या दिवशी उद्या आपल्याला कोणत्या पदार्थांचं सेवन हे चुकूनही आपल्या घरामध्ये करायचं नाही आहे. याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नाही की वसुबारस या दिवशी कोणते पदार्थ हे खाल्ले जात नाहीत आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की वसुबारस या दिवशी कोणते पदार्थ हे आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत. वसुबारस या दिवशी गोमातेची तिच्या पाडसासह पूजन हे केले जाते. त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून आपले स्नान वगैरे आपल्याला आटपायचे आहे आणि दिवाळी सणाचा पहिलाच दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्या देवघरातील देवांची पूजासुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे. वसुबारस या दिवशी गोमातेचे पूजन तिच्या पाडसासह आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचे आहे. पण जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही गोमातेचे तिच्या पाडसासह पूजन केले तरी सुद्धा चालेल. तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय आणि वासरू असेल तर तिथे जाऊन तुम्ही हे पूजन करायचं आहे आणि जर तुमच्या घराजवळ गाय नसेल तर तुम्ही एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन तिथे सुद्धा गोमातेचं पूजन केलं तरी सुद्धा चालेल. आणि हे सुद्धा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जर गोमाता आणि तिचं वासरू यांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीचं पूजन या दिवशी आपल्याला करायचं आहे. आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला गोशाळा नसेल, गाय नसेल आणि तुमच्या देवघरामध्ये सुद्धा गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही गाय वासराचा फोटो आणून त्याची सुद्धा पूजाही करू शकतात किंवा रांगोळीने गाय वासरू हे काढून त्याची सुद्धा पूजाही करू शकतात. वसुबारस हा दिवस गोमातेला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला जरूर गोमातेचं पूजन हे करायचंच आहे आणि तसंच या दिवशी महिलांनी उपवास सुद्धा करायचा आहे. वसुबारसचे व्रत हे आपल्या मुलांच्या सुखासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी महिलांनी हे व्रत जरूर करायचे आहे. आणि हा उपवास करताना दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी गोमातेचं पूजन केल्यानंतर बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाऊन हा उपवास आपल्याला सोडायचा आहे. वसुबारस या दिवशी गोमातेच्या पूजनासह काही महत्त्वाचे नियमसुद्धा आपल्याला पाळायचे असतात.
काही महत्त्वाचे पदार्थ या दिवशी खाणं हे वर्ज्य मानलं गेलं आहे. या दिवशी चुकूनही हे पदार्थ खाल्ले जात नाहीत. त्यामुळे आता जे काही पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे तर ते पदार्थ तुम्हाला उद्या वसुबारस या दिवशी चुकूनही खायचे नाही आहेत. मग जरी तुम्ही वसुबारसचा उपवास करत असाल किंवा करत नसाल तरीसुद्धा हे पदार्थ तुम्हाला चुकूनही या दिवशी खायचे नाही आहेत. आणि जर चुकून तुम्ही या पदार्थांचं सेवन जर केलं तर तुमच्या घरामध्ये अनेक अडचणी, संकट हे येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणींचा सामना हा करावा लागू शकतो. तुमच्या मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी या निर्माण होऊ शकतात. आणि तसंच देवी लक्ष्मी माता ही आपल्या घरातून काढता पाय हा घेईल. त्यामुळे हे पदार्थ चुकूनही आपल्याला उद्या वसुबारसला खायचे नाही आहेत. 99% लोकांना ही गोष्ट माहीत नसते आणि त्यांच्या कळत नकळत ही चूक त्यांच्याकडनं होते. हे पदार्थ वसुबारस या दिवशी खाल्ले जातात आणि यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी या निर्माण होतात. त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही आहे. तर उद्या वसुबारस या दिवशी आपल्याला सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे तो चुकूनही खायचा नाही आहे. तर तो आहे गाईपासून मिळालेले पदार्थ. गाईपासून आपल्याला दूध, दही, ताक, गाईचं तूप, लोणी, पनीर इत्यादी पदार्थ हे गाईच्या दुधापासून बनवले जातात. तर या दिवशी आपल्याला चुकूनही गाईचं दूध हे सुद्धा सेवन करायचं नाही आहे. आपण पित असलेल्या चहामध्ये सुद्धा आपल्याला गाईचं दूध हे चुकूनही वापरायचं नाही आहे. आणि तसंच गाईच्या दुधापासून हे जे काही पदार्थ तयार होतात तर ते पदार्थांचं सेवनसुद्धा आपल्याला चुकूनही उद्या करायचं नाही आहे. हे सर्व पदार्थ उद्या आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. त्याचप्रमाणे पुढचा पदार्थ आहे जो वसुबारस या दिवशी खाल्ला जात नाही तो म्हणजेच हिरवे मूग. या दिवशी हिरवे मूगसुद्धा आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत. हिरवे मुगाची डाळ आणि त्यापासून बनवलेली खिचडी हे सुद्धा तुम्हाला या दिवशी चुकूनही खायचं नाही आहे. त्याचप्रमाणे या दिवशी गव्हाचं सेवनसुद्धा केलं जात नाही. गव्हापासून बनवलेले पदार्थसुद्धा या दिवशी खाल्ले जात नाहीत. मग गव्हाची चपातीसुद्धा आपण या दिवशी खाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला चुकूनही तळलेले पदार्थ हे खायचे नाही आहेत. तुम्ही जरी हा उपवास करत असाल किंवा करत नसाल तरीसुद्धा तळलेले पदार्थ हे उद्या वसुबारस या दिवशी चुकूनही खाऊ नका. आणि इथून पुढे दिवाळी हा सण सुरू होत असल्यामुळे आपल्याला सर्व प्रकारचा मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. दिवाळी हा सण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे देवी लक्ष्मी मातेच्या पूजनासाठी. आणि त्यामुळे लक्ष्मी मातेच्या पूजनासाठी आणि तिचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्यावर राहावा यासाठी दिवाळी सणाच्या या दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही मांसाहार हा आपल्या घरी करायचा नाही आहे. आणि वसुबारस हा दिवाळी सणाचा पहिला दिवस असल्यामुळे उद्या आपल्याला चुकूनही मांसाहार हा आपल्या घरामध्ये करायचा नाही आहे. आणि कुठेही बाहेर जाऊन सुद्धा आपल्याला मांसाहार हा करायचा नाही आहे. तर हे जे काही पदार्थ आहेत तर ते वसुबारस या दिवशी आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत. या व्हिडिओमध्ये जे पदार्थ हे मी तुम्हाला खाण्यासाठी वर्ज्य करायला सांगितले आहेत तर तेच पदार्थ तुम्हीसुद्धा वसुबारस या दिवशी चुकूनही खाऊ नका. तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की वसुबारस या दिवशी आपल्याला कोणते पदार्थ हे चुकूनही खायचे नाही आहेत. याबद्दलच संपूर्ण माहिती सांगितली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.